पोलीस भरतीत वारंवार येणारे 30 प्रश्न आपण थोडक्यामध्ये बघू बघा. प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे. अंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, अंबोली हा जो धबधबा आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. यावरती प्रश्न अगोदर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आपल्यासमोर आहे. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे सौताडा. तो बीड या जिल्ह्यामध्ये आहे. सौताडा हा धबधबा. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर आहे. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव काय? रंधा. तर रंधा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव आहे अहिल्यानगर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 4 आपल्यासमोर आहे. मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मनुदेवी धबधबा जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. जळगाव. पुढील प्रश्न क्रमांक 5 आहे. मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मुक्तागिरी धबधबा. तर बघा, मुक्तागिरी धबधबा अमरावती या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा देखील परीक्षेमध्ये आलेला आहे. तुमचा 1 मार्क ठरवेल बघा हा प्रश्न. सशस्त्र कुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 2 जिल्ह्यादरम्यान आहे. एक नांदेड आणि दुसरा यवतमाळ. आता थोडक्यात पक्षी अभयारण्यावरती प्रश्न बघू. 7 नंबरचा आहे बघा. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 3 अभयारण्य आहे. त्यापैकी एक आहे नांदूर मधमेश्वर. हे आहे नाशिक जिल्ह्यात. कळालं? चला पुढे. प्रश्न क्रमांक 8 आपल्यासमोर आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य. प्रश्न क्रमांक 9 आपल्यासमोर आहे. नायगाव मयुरेश्वर जे मोरसाठी अभयारण्य आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे आता? तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे बघा. चला पुढील आहे 10 नंबरचा. मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, मायनी पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यात आहे. 11 नंबरचा खूप महत्त्वाचा आहे. ठाणे खाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या पक्षासाठी आहे प्रसिद्ध तो? तर फ्लोमिंगो. 12 नंबरचा आपल्यासमोर आहे बघा. 12 नंबरचा आहे. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. 13 नंबरचा आहे. नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हा पेपरमध्ये एक्झाममध्ये आलेला आहे बघा. नरनाळा पक्षी अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. 14 नंबरचं मयुरेश्वर मोर अभयारण्य कोठे आहे? तर बारामती जिल्हा पुणे. चला आता पुढे आहे. लासलगाव हे कोणत्या GI पिकासाठी प्रसिद्ध आहे? GI टॅग भेटलेला आहे बघा लासलगाव. तर कांदा या पिकासाठी. पुढे आहे बघा नागपूरची संत्रा. हे तर खूप महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी ठरणार आहे. नागपूरची संत्रीला GI मानांकन कोणत्या पिकाला आहे? तर संत्री या पिकाला. चला पुढे. 3 नंबरचा आहे बघा. महाबळेश्वरला GI मानांकन कोणत्या पिकासाठी मिळाले आहे? तर स्ट्रॉबेरी. आता पुढील प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला होता बघा? तर आपला जो भारताचा राष्ट्रध्वज आहे ते पिंगळी वेंकय्या यांनी राष्ट्रध्वज डिझाईन केला होता बघा आपल्या. पुढे आहे 2 नंबरचा. भारतीय संविधान किती नोव्हेंबरला स्वीकारले गेले? तर बघा, आपलं जे भारताचं संविधान आहे ते 26 नोव्हेंबरला स्वीकारले गेले. पुढे आहे 3 नंबरचा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर बघा, आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न क्रमांक 4. हा खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे की महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई. 5 नंबरचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर हॉकी. 6 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जय जवान जय किसान हे वाक्य कोणी म्हटले? तर जय जवान जय किसान हा वाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले होते बघा. 7 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 8 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो?
तर महाराष्ट्र दिन 1 मेला आपण साजरा करतो. 9 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. लोकसंख्याने सर्वात मोठे राज्य आहे बघा, उत्तर प्रदेश. 10 नंबरचा प्रश्न, पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? तर बघा, आयुक्त जे असतात ते पोलीस दलाचे प्रमुख असतात. 11 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण? तर मोर आहे. हा सोपा प्रश्न होता. 12 नंबरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी? हा वाघ. 13 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की भारतीय चलनावर कोणाची सही असते? तर जी आपली भारतीय चलन आहे त्यावरती कोणाची सही असते? तर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBIचे जे गव्हर्नर असतात त्यांची सही असते. आता RBIचे मुख्यालय कुठे आहे जर असा प्रश्न आला तर RBIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे, मुंबई. ठीक आहे, चला पुढे. 14 नंबरचा प्रश्न, आपले 30पेक्षा जास्त प्रश्न झालेले आहेत बघा. लोकसभेचे सभापती कोण असतात? तर लोकसभेचे जे सभापती असतात ते लोकसभेचे अध्यक्ष असतात. 15 नंबरचा प्रश्न आहे, भारतात पहिली रेल्वे कुठे सुरू झाली? तर आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या 2 शहरादरम्यान चालू झाली होती बघा. 16 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतो? तर बघा, महाराष्ट्राचे जे राज्यपाल असतात ना त्यांना नियुक्त करतात राष्ट्रपती, हे लक्षात ठेवा फक्त. 17 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की भारताचा राष्ट्रीय फूल कोणता? कमळ. 18 नंबरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर आहे वडाचं झाड, हे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. 19 नंबरचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? तर पंचायत राज ही जी व्यवस्था असते तर 3 स्तराची असतात. 20 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत? तर भारतीय संविधानामध्ये एकूण 22 भाग आहे. 21 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. आणि जगातील सर्वात लांब नदी कोणती जर असा प्रश्न आला तर नाईल. नाईल ही नदी आपल्या जगातील सर्वात लांब नदी आहे. 22 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? मागाशी सांगितलं अहमदनगर. 23 नंबरचा प्रश्न, पोलिसांचे बोधवाक्य काय आहे? तर सेवा आणि सुरक्षा. 24 नंबरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय गीत कोणते? तर वंदे मातरम. 27 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतीय न्यायसंहिता IPC कधी लागू झाली? तर 1860. चला पुढे. भारताचा राष्ट्रीय जलचर कोण? तर डॉल्फिन. पुढे आहे बघा 11 नंबरचं, थोडी खालीवरती सिरियल झालेली आहे बघा. भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. 12 नंबरचा आहे, गागा गुंडाळणे म्हणजे काय? तर अथरून गुंडाळणे. पुढील प्रश्न आहे 13 नंबरचा, अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अग्रज. पुढील प्रश्न आहे 14 नंबरचा, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात जास्त क्षेत्रफळ पुणे. सर्वाधिक जिल्हे असलेला कोणता प्रशासकीय विभाग आहे? तर औरंगाबाद. 15 नंबरचा प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? तर तारापूर. पुढील प्रश्न आहे बघा, समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर समृद्धी जे महामार्ग आहे तो कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? जळगाव जिल्ह्यातून जात नाही, परंतु नाशिक जिल्हा, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातून तो जातो. आता समृद्धी महामार्ग वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातून जात नाही, परंतु जालना, छत्रपती संभाजीनगर,
नाशिक आणि अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून तो जातो बघा. पुढील प्रश्न 21 नंबरचा प्रश्न. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य कोणाचे? तर ते वाक्य आहे बाळ गंगाधर टिळक यांचे. अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.